नमस्कार मित्रांनो, मी आणि तुमचं कोकणी आणि ते यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। तर आम्ही आता चाललो आहे रॅन्डम शूटसाठी चाललो आहे आता। तर बघूया शूट कशा प्रकारे होते आमचा। तर पुढे जाऊन बघूया आपण कोणते कोणते स्पॉट चांगले भेटतात शूटसाठी। तर जरा पुढे भेटू आपण। आता माझ्यासोबत आहे शुभम आणि बंटी आहे, बघू शकता। शुभम आणि बंटीला घेऊन चाललोय मी आता। चांगल्या प्रकारे शूट होते काय बघू। शुभम आपल्याला इथे घेऊन आलाय, बोले अशा ठिकाणी रील्स वगैरे छान होतील। बघू शकता वातावरण किती छान आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि अशा छोटे छोटे ब्लॉग पाहत राहा आमचे। खूप दिवसांनी व्हिडिओ शूट करायला आलोय, बघू पब्लिकचा चांगला रिस्पॉन्स भेटतो की नाही। तुम्ही बघू शकता आम्हाला किती रानातून जायला लागते, खूप जंगल आसपास। वाट काढत काढत जायला लागते। बंटी आपल्या पुढे वाट काढतोय आणि अशा प्रकारे आपल्याला पाण्याचा आवाज यायला सुरुवात झालेली आहे। आता थोड्याच वेळात आपण कातलीवर बसू। चला तर मग पुढे भेटूया आपण आता। इथे डुकरं येऊन गेले, बघू शकता डुकरांनी कसं खणून ठेवलंय, हे बघू शकता। इकडे कधी आलात तर एकटे येऊ नका, दोघं तिघांना सोबत घेऊन या, कारण इकडे सेफ्टीची गरज आहे। कधी कोण येईल सांगता येत नाही। आणि आता पाण्याचा आवाज जवळजवळ यायला सुरुवात झालेली आहे आपल्याला आता। या ठिकाणी भरपूर जण खेकडे बघण्यासाठी येतात, आम्ही देखील येतो, पण यावर्षी आम्ही नाही आलोय। गेल्या वर्षी आलो होतो आम्ही इथे खेकडे पकडण्यासाठी, मासे पण पकडले होते। तो पहिल्या ब्लॉगमध्ये बघू शकता तुम्ही, मी टाकलाय तो ब्लॉग खेकडे मासे पकडताना। खेकडे पकडण्यामध्ये आणि मासे पकडण्यामध्ये एक्सपर्ट म्हणजे शुभम हेमन आहे आमच्यामध्ये। चला आता आपण आपल्या स्पॉटवर पोचलेला आहे। पाण्याचा आवाज सुरुवात यायला झाली। बघू शकता जरा ऊन आहे आज, काल जरा सावली होती, पण आज जरा जास्तच ऊन आहे। बघू शकता हा तुम्ही स्पॉट भरपूर जणांनी बघितला असेल। हा बहुतेक जणांना आवडणारा स्पॉट आहे, बघू शकता। पाऊस कमी होऊन देखील अजून या कातलीवर पाणी आहे, ते पण भरपूर प्रमाणात पाणी आहे। बघू शकता आपण आपल्या स्पॉटवर पोहोचलेलो आहे आता। इथे एक दोन फोटोज काढू आपले। आता आपण आपल्या कॅमेऱ्याचा सेटअप करून घेऊया। तुम्हाला आवाज जरा कमी येईल, कारण पाण्याचा आवाज जास्त आहे जरा। इथे आपला कॅमेरा काढलेला आहे, बघू शकता।
मध्ये पकडायची इकडे इकडे. एक सॅम्पल फोटो काढूया पण तिचा, त्याच्याने आपल्याला समजून की कॅल्शियम वगैरे कसं प्रकारे. कॅप मीटर मीटर आपल्याला मीटर बघू शकता. बंटीचा चांगला सेटअप झाला कॅमेराचा आपल्या. बघू शकता एकदम क्लिअर फोटो आलाय. आता शिवमचे 2-3 फोटो काढूया. पहिले बंटीचे काढूया. पण जाईल ना कॅप काढ. हा असंच काम. आता 2-3 फोटो माझे पण काढायला सांगितले शिवमला. नंतर आपण शिवमचे काढूया. हे गेला टक्कर. तर मित्रांनो आता आम्ही
घरी चालू आहे. काही फोटोज काढलेले आहेत आता, ते शूट केलेले फोटो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असंच पुढचे ब्लॉग पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.